ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। एक मोठी बातमी बदलापूर अत्याचार प्रकरणासंदर्भातली। या प्रकरणाचा सध्या एसआयटी कडनं तपास केला जातोय आणि एसआयटीच्या तपासाचा आजचा दुसरा दिवस आहे। काल एसआयटी कडनं शाळेमध्ये तपास केला गेला। शाळेतील शिक्षक, शाळेचं संचालक मंडळ यांची यावेळी चौकशी झाली। तर आज एसआयटी पथक आरोपी अक्षय शिंदेच्या घरी पोहोचलेलं। या पथकानं अक्षय शिंदेच्या घराची पाहणी केली। काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी अक्षयच्या घरात घुसून तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला होता। आणि यानंतर महाराष्ट्रभरातल्या आणखी काही बातम्यांचा थोडक्यात आढावा घेऊया। खडकवासला धरणातनं मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालाय। 19,118 क्युसेकनं हा विसर्ग सुरू झालाय। या संदर्भात प्रशासनाकडनं पुण्यासह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मिळालाय। नाशिकमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गोदाकाठची मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव गोदाकाठची दुकानं सुद्धा सध्या इतरत्र हलवली गेली आहेत। अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहते। नदी वाहू लागल्यामुळे नागरिकांनी नदीकाठी गर्दी केल्याचंही चित्र पाहायला मिळतंय। बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या घळाटवाडी येथील घळाटी नदीला पूर आलेला आहे। या पुलावरनं पुराचं पाणी वाहत असल्यानं घळाटवाडी आणि माजलगाव या 2 गावांचा संपर्क तुटलाय। त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना या पुलावरनं सध्या जीवघेणा प्रवास करावा लागतोय। नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणातनं पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे। या धरणातनं जिल्ह्यातील कंधार, लोहा, पालम, उदगीर आणि अहमदपूर या तालुक्यांना पाणी पुरवठा होतो। पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय। धरण क्षेत्रातल्या पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण 100% भरलंय। धामणी धरणाचे 5 पैकी 3 दरवाजे खुले करण्यात आलेत। धरणातनं सध्या 5,900 क्युसेकनं सूर्य नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होतोय। शहापूर परिसरातल्या धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। भातसा धरणाचे 5 दरवाजे खुले झालेत। पावसाचा जोर वाढला तर पाण्याच्या विसर्गात वाढ होणार असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे। नंदुरबार जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस बरसतोय। शहरात पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे धडगाव ते अक्कलकुवा या तालुक्यातल्या नद्यांना पूर आलाय। त्यामुळे धडगाव तालुक्यातील वीज पुरवठा सध्या खंडित आहे। पूर्णा नदीला पूर आल्यामुळे जळगावातील जामोद आणि नांदुरा या तालुक्यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय। पुलावरती 1 ते 2 फुटांपर्यंत पाणी आलंय। त्यामुळे वाहतूक सध्या बंद आहे। भिवंडीत जोरदार पाऊस बरसला। पावसामुळे भाजी मार्केटसह तीनबत्ती, नारपोली, कमला हॉटेल आणि कल्याण नाका परिसरात पाणीच पाणी झालं। यामुळे नागरिकांना पाण्यातनं वाट काढत प्रवास करावा लागतोय। आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी। खडकवासला धरणातनं सध्या विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे प्रशासनानं पुणेकरांसाठी अलर्ट जारी केलाय। नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत आणि सतर्कतेचं आवाहन केलं जात आहे। सध्या प्रशासन पुण्यामधल्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे आणि खडकवासला धरणामधनं पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। आणि यानंतर बातम्यांचा आढावा आपण पुढे सुरू ठेवूया। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या मंडणगड तालुक्यासह जिल्ह्याभरामध्ये जोरदार पाऊस बरसला। पुढचे 2 दिवस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला गेलाय। जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त होते। गेल्या 2 दिवसांपासून धुळ्यातही मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यामुळे नदी नाल्यांसह बंधारे ओसंडून वाहू लागलेत। पावसामुळे भात नदीला पूर आलाय। त्यामुळे धनदाणे आणि तिसगाव या गावांचा संपर्क तुटलाय। गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना चांगलीच कसरत करावी लागते। पालघर जिल्ह्यामध्ये पहाटेपासून पावसानं जोर पकडलाय। जिल्ह्यातील बोईसर, चिंचणी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। तर रविवारी पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला गेलाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढलाय। अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। तर धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याचीही शक्यता आहे। काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मावळ तालुक्यात पावसाचं आगमन झालंय।
मुसळधार पावसामुळे मावळमधील सर्व धरणं भरलेली असून नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. पावसामुळे खरीप पिकांना फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. वाशिमसह जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव आणि कारंजा तालुक्यातील अनेक ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी बरसल्या. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, तर शेतांमध्ये पाणी साचून सोयाबीन, कपाशी आणि भाजीपाला या पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात जोरदार पावसामुळे ओव्हरफ्लो झालेला पाझर तलाव फुटलाय. पाझर तलाव फुटल्यामुळे लाखो लिटर्स पाणी वाया गेलं. हे पाणी शेतात शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. बीडच्या वडवणी तालुक्यात मुसळधार पावसामुळे सिंदफणा नदीला पूर आलाय. या पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे 12 गावांचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय. कासरसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरनं कासरसाई नदीपात्रात 750 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुळशी तालुक्यातील 6 गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय. भंडारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट मिळालाय. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे गोसेखुर्द धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे धरणाचे 33 पैकी 25 दरवाजे अर्ध्या मीटरनं खुले केले गेले. या धरणातनं 81,293 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळते. अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आता पुनरागमन केल्यामुळे रत्नागिरी वासियांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात चांगला पाऊस बरसत असल्यामुळे सह्याद्रीच्या कुशीतल्या जुन्नर परिसरात निसर्गाचं रूप खुललंय. त्यामुळे दुर्गवाडीतील रिव्हर्स वॉटरफॉल पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे. उलट्या धबधब्याच्या सौंदर्यानं पर्यटकांना भुरळ पाडली आहे. पवना धरण परिसरात पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू झाली. सध्या धरण 99% भरलंय आणि नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा मिळालाय. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी जलविद्युत केंद्रातनं 1400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला. अकोला जिल्ह्यात 2 दिवसांपासून पावसानं पुनरागमन केलंय. या जोरदार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. सध्या अकोला जिल्ह्यातील दगडपरवा, काटेपूर्णा आणि वान या 3 प्रकल्पातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं धुमाकूळ घातला. मात्र वादळी वाऱ्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर पंपिंग स्टेशनचा विद्युत पुरवठा खंडित आहे. याचा परिणाम पाणी पुरवठ्यावरती झालेला आहे. रविवारी किंवा सोमवारी पाणी पुरवठा होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. सिंधुदुर्गात गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरलाय. जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. सह्याद्रीच्या पट्ट्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे नदी नाल्यांमधला प्रवाह वाढलेला आहे. अरबी समुद्रात वादळ सदृश वातावरणामुळे मासेमारी ठप्प आहे. वादळ सदृश वातावरणामुळे समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्यामुळे गुजरातसह तामिळनाडू आणि राज्यातल्या शेकडो बोटी या देवगड बंदरामध्ये आश्रयासाठी दाखल झाल्यात. नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये हिरवा वाटाण्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेत. गेल्या 15 दिवसांपूर्वी 70 रुपयाला विकला जाणारा वाटाणा आता 170 रुपयांवर गेलाय. त्यामुळे ग्राहकांनी हिरव्या वाटाण्याकडे पाठ फिरवली आहे. केंद्र शासनानं भारतीय राष्ट्रीय सहकारी पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या माध्यमातून मे आणि जून महिन्यात 5 लाख टन कांदा खरेदी करून ठेवलाय. सध्या कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. दर वाढू लागले. ही भाववाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र शासनानं साठवलेला कांदा विक्रीसाठी बाहेर काढावा अशी मागणी होती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा खरीप हंगाम राज्यात तुरीचं क्षेत्र वाढवेल असा अंदाज आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार गेल्या वर्षी 24 ऑगस्टपर्यंत 11,05,321 हेक्टर क्षेत्रावरती तर यंदाच्या वर्षी याच तारखेपर्यंत 12,11,941 हेक्टर क्षेत्रावरती तुरीची पेरणी झाली आहे. सण उत्सवाच्या कालावधीत रेशन धान्यातनं गोरगरीब लाभार्थींना गव्हाच्या ऐवजी ज्वारी मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यात ज्वारीचं वाटप झालं. आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यात पुन्हा एकदा ज्वारीच वाटली जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरक्षा स्मार्ट सिटीनं नवी लॉटरी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेले किफायतशीर घरांचे पर्याय उपलब्ध आहेत। या योजनेचा लाभ मर्यादित घरांसाठी असून प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या तत्वावरती ती उपलब्ध असतील, तर पात्र लाभार्थी लॉटरी प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात। सांगली शहरात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार करण्यात आल्याची घटना घडलेली आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगार संजय माने यांना अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलाय। या आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करत नागरिकांनी पोलीस स्थानकासमोर घोषणाबाजी केली। पोलिसांनी या आरोपीला जेरबंद केलाय। जालन्यातील औद्योगिक वसाहतीत भीषण स्फोट झाला। गजकेसरी या स्टील कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे दुर्घटना घडली। यात 10 ते 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। तर स्फोटामध्ये 20 ते 25 जण गंभीररित्या भाजल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। नायगावमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या उपहारगृहात काम करणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलानं 7 वर्षांच्या चिमुकलीवर 4 ते 5 वेळेला लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय। या संदर्भात नायगाव पोलीस स्थानकात विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अल्पवयीन मुलाला अटक झाली आहे। पुण्यातल्या पौडजवळ ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचं हेलिकॉप्टर कोसळलं। हैदराबादकडे जात असताना ही दुर्घटना घडली। यात पायलटसह 3 प्रवासी जखमी आहेत। हेलिकॉप्टर कोसळण्यामागचं कारण मात्र अस्पष्ट आहे। कोल्हापूरच्या कागलमध्ये MIDC परिसरात मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढण्यात आली आहे। संबंधित मुलीनं याची जवळपास असलेल्या नागरिकांना माहिती दिली। त्यानंतर जमावानं या मुलाला चांगला चोप दिला। धक्कादायक बाब म्हणजे छेड काढणारा तरुण अल्पवयीन होता। अकोल्यामध्ये बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली। खदान पोलीस स्थानकातील हद्दीत राहत असलेल्या एका व्यक्तीनं स्वतःच्याच मुलीवर अत्याचार केलेत। या प्रकरणी तरुणीनं वडिलांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। गोंदिया जिल्ह्यात भर वस्तीत सकाळच्या सुमारास अस्वल दिसून आलं। या अस्वलाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। अखेर 5 तासांच्या मेहनतीनंतर नवेगाव नागझिरा रेस्क्यू टीमला अस्वलाला रेस्क्यू करण्यात यश मिळालं। गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा इथे जिल्हा परिषदेच्या आवारात एका तरुणीचा मृतदेह सापडलाय। ही तरुणी काल रात्रीपासून घरातून बेपत्ता होती, मात्र तिचा मृत्यू नेमका का झाला हे अस्पष्ट आहे। वाशिमच्या रिसोड शहराजवळच्या मुंगसाजी नगर इथे 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर तिघांनी अत्याचार केल्याची घटना घडली। या घटनेतल्या 3ही आरोपींना रिसोड पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होती आहे। अलिबागमधील पहूरपाडा इथे आंतरराष्ट्रीय फेक कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला। एका महिलेसह 33 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। 55 मोबाईलसह 85 लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त झालाय। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड इथे मनोरंगुणत युवतीवरच्या बलात्कार प्रकरणी शहरातनं निषेध मोर्चा निघाला। काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलिसांना निवेदन सादर करत आरोपीवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड शहरात उघडकीस आलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या 5 आरोपींना न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तर अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळासमोर हजर केलं गेलं। बदलापूर अत्याचाराच्या घटनेचा संदर्भ देत लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। विकृतांवरती कायद्याचा धाक असायला हवा, त्यामुळे विकृत मनोवृत्तीच्या गुन्हेगारांवर अशी कारवाई करा की इतर कुणी असा गुन्हा करण्यास धजावणार नाही, असं अजित पवार म्हणाले। राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरनं खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला। आरोपींना वर्दीची भीती राहिलेली नसून आताचं सरकार असंवेदनशील आहे, असा आरोप त्यांनी केला। बदलापूर प्रकरणातील आरोपीला जोवर फाशी होणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणतात। आम्ही लाडकी बहीण योजना पण देऊ आणि बहिणींना सुरक्षा सुद्धा देऊ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातलं विधान केलं। विरोधक केवळ मतांचं राजकारण करतात, त्यांची सत्ता आली तर ते सगळ्या योजना बंद पाडतील, असंही फडणवीसांनी म्हटलं। महाराष्ट्र बंद कडकडीत झाला असता पण सरकारमध्ये हिंमत नाही, सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी होती, असं उद्धव ठाकरे म्हणतात। सरकारनं चेले चपाटे कोर्टात पाठवले, सरकारची आपल्याला कीव येते, सरकार नराधमांना पाठीशी घालते, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला। अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणं हे राजकारण नाही, राज्यकर्ते विरोधकांवरती राजकारणाचा आरोप करतात। हा जर निष्कर्ष असेल तर राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन चमत्कारिक आहे, असं वक्तव्य केलंय शरद पवारांनी।
आज पुकारण्यात आलेला बंद राजकीय नव्हता, पण बंद यशस्वी झाला असता तर सरकारची अडचण झाली असती, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. कोर्टानं जनभावनेचा आदर करायला हवा होता. कोर्टाला सुद्धा मुली आहेत हे लक्षात ठेवा. यापुढे अशा घटना घडल्या तर जबाबदारी कोर्ट आणि याचिकाकर्त्यांची असेल, असं राऊत म्हणतात. भारत बंद विरोधात कुणीच कोर्टात गेलं नाही. लाडका पिटिशनर कोर्टात जातो असा टोला राऊतांनी सदावर्तेंना लगावलाय. कोर्टाचा निर्णय दबावाखाली असं म्हणणार नाही, पण आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, असंही राऊत म्हणाले. तर बलात्काराची प्रकरणं महाविकास आघाडीच्या काळातही समोर आली. ठाकरेंच्या काळातही गुन्हे घडले, पण कठोर शासन होत नाही, त्यामुळे वारंवार गुन्हे घडतायत, असं राज ठाकरे म्हणतात. बदलापूरमधल्या अत्याचाराची घटना राजकारणाचा विषय होऊ शकत नाही. राजकारण करण्यासाठी इतर विषय आहेत. महाविकास आघाडीच्या काळातही अशा घटना घडलेल्या, मात्र तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे होतो, असं म्हणत बावनकुळेंनी विरोधकांवर टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. सगळ्या मतदारसंघात आपण उमेदवार देऊ, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले. गेल्या 5 वर्षात राज्यात गलिच्छ राजकारण होत आहे. राज्यात फोडाफोडीचं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं. गणेश नाईक आणि राणे गेले हे पवारांचं राजकारण होतं, असा आरोप राज ठाकरेंनी केला. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे आहेत कुठे, असा सवाल राज ठाकरे विचारतायत. पहिल्या महिन्यात पैसे मिळालेत, दुसऱ्या महिन्यातही मिळतील, पण अजित पवार म्हणालेत की बटन दाबाल तरच पैसे देऊ, त्यामुळे नंतर काय, हा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय. अमरावतीत राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागलेत. ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवरती हिंदू जननायक राज ठाकरे असाही उल्लेख दिसतोय. महाविकास आघाडी सध्या मुख्यमंत्री पदावरनं भांडण सुरू आहे. लोकसभेला खोटं नरेटिव्ह सेट केलं, परंतु आता विधानसभेत खोटं चालणार नाही, असं म्हणत रामदास आठवलेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. समरजित घाटगेंनी भाजपला रामराम करत तुतारी हाती घेतली आहे. कागलच्या परिवर्तनासाठी हा निर्णय घेतल्याचं घाटगेंनी म्हटलं. भाजपसोबत राजकीय नाती संपली आहेत, मात्र नेत्यांसोबतची वैयक्तिक नाती मनात कायम असतील, असाही त्यांनी उल्लेख केला. 30 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदर प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडेल. या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. सभामंडपाच्या ठिकाणी मैदान सपाटीकरण आणि रस्त्यांच्या साफसफाईच्या कामाला आता वेग आलाय. येवला भारम मार्गावरती भरधाव वेगातील एसटी बस आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोनही वाहनांच्या चालकासह 7 ते 8 प्रवासी गंभीररित्या जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल केलं गेलंय. तिघांची प्रकृती गंभीर आहे. नाशिकमध्ये हिट अँड रनची प्रकरण समोर आलंय. मद्यधुंद चालकानं रस्त्यावरती उभ्या असलेल्या 3 वाहनांना धडक दिली. या अपघातात 2 चारचाकी आणि एका दुचाकीचं नुकसान झालंय. आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातल्या भरधाव वाहनानं एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीररित्या जखमी आहे. नागपूरमध्ये ड्युटीवरनं परतत असताना वाहनाच्या धडकेत पीएसआयचा मृत्यू झालाय. दीपक चोरपगार असं मृत पीएसआयचं नाव आहे. डोक्याला मार लागल्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले होते. एक प्रेमकथानंतर गदर 2 या चित्रपटालाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. दिग्दर्शक अनिल शर्मांनी सांगितलं की सुपरस्टार सनी देओल त्याच्या 3ऱ्या भागाचा एक भाग असेल. आम्ही गदर 3 वरती काम सुरू केलंय. 1997 मध्ये जेपी दत्तांच्या दिग्दर्शनाखाली बॉर्डर सिनेमा आला होता आणि तो प्रचंड हिट झाला. आता बॉर्डर 2 हा सिक्वेल येणार आहे. वरुण धवन बॉर्डर 2 मध्ये झळकेल. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननं LPSC युनिटसाठी तंत्रज्ञानाच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी 10वी पास उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. इस्रोनं आपल्या आगामी मोहिमांची माहिती दिली आहे. 2035 सालापर्यंत भारत आपलं अंतराळ स्थानक स्थापन करेल. यासोबतच चांद्रयान 4 मोहिमेच्या दिशेनं वेगानं काम सुरू असल्याचं इस्रोनं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा आढावा पूर्ण झाल्यानंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.